आणि यानंतर आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक त्यांचं या सगळ्याबद्दलचं मत सांगतायत. सरिता. धन्यवाद पूर्वी. खरात प्रकरणात रोज नवीन उलगडे आहेतच आणि प्रत्येक उलगड्यामुळे हे प्रकरण किती खोल आणि किती गलिच्छ आहे हे लक्षात येतं. या एकंदरीत प्रकरणात जरा चांगलं काही घडलं असेल तर ते म्हणजे 3 लोकांवर गुन्हे दाखल झाल्याची बातमी. असे 3 लोक ज्यांनी पीडित महिलांची आयडेंटिटी उघडकीस येईल असे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केले होते. बाकी राजकारण सुरूच आहे. काल विधिमंडळात तर आज दोन्ही शिवसेनांमध्ये. एकूणच खरात प्रकरणात बरीच नेते मंडळी आपल्या विरोधकांना कसं अडकवता येईल, अडकवता आलं नाही तर किमान त्यांच्या भोवती संशय कसा निर्माण करता येईल, किंवा आपल्या नेत्यावर आरोप होत असेल तर त्याला कसं वाचवता येईल, किंवा मग कुठल्याही विरोधी नेत्याला या प्रकरणात क्रेडिट घेऊन जाता येऊ नये याचे केविलवाणी प्रयत्न करताना दिसतायत. आपण जे बोलतोय ते कशाच्या भरवशावर? काय आहेत आपल्या हाती प्रूफ? जर प्रूफ आहेत तर कारवाई करणाऱ्यांना ते सुपूर्त का केले जात नाही? प्रूफ नसतील तर इतक्या संवेदनशील विषयात समाजात संशय निर्माण करावा का? अशा कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता सर्व राजकारण सुरू आहे. आपण इतक्या संवेदनशील प्रकरणात जी कुठलीही बाजू घेत असू, पण ती बाजू खरंच खात्री करून घेतलीये का याची तरी फिकर सध्या दिसत नाहीये. काही विषय असे असतात की ज्यात राजकारण आणायचं नसतं. आपल्या स्वार्थासाठी राजकारण्यांना वापरणारा खरात आणि आपल्या राजकारणासाठी आता खरातला वापरणारे नेते, यात खरंच काही फरक आहे का? पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये एक छोटासा ब्रेक नंतर युद्धासंदर्भातले काही अपडेट्स पाहत रहा एबीपी माझा.